सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चिक ठरणार आहे. वाढता खर्च तुमची डोकेदुखी ठरेल. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या कायदेशीर प्रकरणामध्ये तुमच्याकडून चूक होईल, यामुळे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. जुना नातेवाईक भेटायला येऊ शकतो. वरिष्ठांकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही आज पुढे जाल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी लाभदायक असेल. मोठ्या उद्दिष्टांचा पाठलाग करत असाल तर आज थांबा. यामुळे तुमचं ध्येय चुकू शकतं. अनेक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. कोणत्याही आर्थिक बाबतीमध्ये विजय मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. कामाच्या शोधामध्ये असणाऱ्यांनी सावध राहावं. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. पद आणि प्रतिष्ठा मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी क्षमतेनुसार तुम्हाला काम मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार जर तुम्ही करणार असाल तर एकदा कागदपत्र तपासून घ्या. तुमच्या सोयीनुसार तुम्ही वस्तू खरेदी कराल. कार्यक्षेत्रामध्ये मोठं यश मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज सावध राहावं लागेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फलदायी असणार आहे. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. सर्वांना जोडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कामावरती पूर्णपणे लक्ष तुम्ही केंद्रित करा, अन्यथा तुम्हाला समस्या येतील. उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. आध्यात्मिक कार्यामध्ये पूर्णपणे रस तुम्ही दाखवाल. एकापेक्षा जास्त स्रोतांकडून लाभ मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये अडचणी येतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावर चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्याच्या दृष्टीनं आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. कोणत्याही शारीरिक दुखण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. एखाद्याचा सल्ला तुम्हाला चुकीचा ठरू शकतो. कोणत्याही बाबतीमध्ये पालकांचा ऐका आणि त्यावर अंमलबजावणी करा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा सामान्य असेल. तुमचा दैनंदिन खर्च भागवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. पार्टनरशिपमध्ये कोणतंही काम करण्याचा तुम्ही विचार करू शकता. आज तुमची नेतृत्व क्षमता वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन आणि पगारवाढ मिळण्यासाठी चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक जीवनातील दीर्घकालीन अडथळ्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. मनापासून लोकांच्या कल्याणाचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला आज स्वार्थी समजलं जाईल. आई वडिलांच्या सेवेमध्ये तुम्ही बराच वेळ खर्च कराल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला जबाबदारीनं काम करावं लागेल. मुलांच्या करिअरबाबत घाईनं निर्णय घेऊ नका, अन्यथा अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. नवीन लोकांवरती सहज विश्वास अजिबात ठेवू नका. स्वभावामध्ये तुमच्या नम्रपणा ठेवा. तुमचे विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. उधार दिलेले पैसे आज परत मिळू शकतात. यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज अभ्यास आणि अध्यात्म यामध्ये तुमची रुची वाढेल. तुमची कार्यक्षमता देखील आज वाढेल. जवळच्या व्यक्तींना भेटण्याची तुम्हाला संधी मिळेल.
कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होतील. प्रवासादरम्यान तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अधिक काम तुम्हाला करावं लागेल. पैशांचे व्यवहार करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, यामुळे आर्थिक समस्या उद्भवतील. कोणतंही काम हे अतिउत्साहाने करणं टाळा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्रीगणेशजी सांगतात की आजच्या दिवशी घरगुती बाबींमध्ये सावध राहण्याची गरज आहे. वडीलधाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य आणि सहवास तुम्हाला मिळेल. तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करण्याची अजिबात गरज नाही. कौटुंबिक समस्या तुम्ही संयमानं सोडवा. मुलांच्या गरजांकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्या. तुम्ही काही गोष्टी आज साध्य कराल. प्रेम जीवनामध्ये जोडीदाराबद्दल कोणत्या तरी वाईट गोष्टीने तुम्हाला वाईट वाटेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्रीगणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला असणार आहे. भावा बहिणींशी तुमची जवळीक वाढेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना आज बढती मिळू शकते. तुम्ही कामामध्ये आज व्यस्त राहाल. तुमच्या भावना एखाद्या जबाबदार व्यक्तीसमोर व्यक्त करण्याची तुम्हाला संधी मिळेल. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांना दिलेलं वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्रीगणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी स्वाभिमानाने भरलेला असेल. तुमचं वैवाहिक जीवन हे सुधारेल आणि सांसारिक सुखाचं समाधान वाढेल. दिखावा करण्यासाठी तुम्ही खूप पैसे खर्च करू नका, अन्यथा आर्थिक समस्या उद्भवतील. तुमच्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण होईल. नोकरीतही तुम्ही तुमची मतं अधिकाऱ्यांसमोर अगदी सहज मांडू शकाल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम व्हाल. आज घरातून एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मीन रास. श्रीगणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचा आत्मविश्वासाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांना आकर्षित कराल. महत्त्वाची कामं तुमची वेळेवरती पूर्ण होतील. महत्त्वाच्या कामांना आज गती मिळेल. एकापेक्षा जास्त स्रोतांकडून उत्पन्न मिळाल्यानं तुमची प्रगती करण्यास तुम्हाला मदत होईल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यांकडून तुम्हाला सहज मदत मिळेल. व्यवसायामध्ये काही नवीन योजना सुरू करणं चांगलं राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी. धन्यवाद.